आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार विकास महामंडळामार्फत शासकीय वसतिगृह स्थापन करण्यात येणार। ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी 82 शासकीय वसतिगृह स्थापन होणार, अजित पवारांची घोषणा। गाय दूध उत्पादकांना जुलैपासून 5 रुपयांचं अनुदान सुरू राहणार, अजित पवारांची दूध उत्पादकांसाठी महत्त्वाची घोषणा। शेळी मेंढी पालन कुक्कुटपालनासाठी प्रोत्साहन योजना। शेतकऱ्यांना 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची योजना कायम राहणार। कापूस सोयाबीनचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 5,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार, अजित पवारांची घोषणा। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी पंपाच्या वीज बिल माफीचा निर्णय। शेतकऱ्यांसाठी दिवसा अखंडित वीज पुरवठ्यासाठी अजित पवारांकडून निधीची घोषणा। शेतकऱ्यांना मोफत वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप। 8 लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देणार, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। राज्यातील 40 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर। ई पंचनामे प्रणाली पूर्ण राज्यामध्ये लागू, अजित पवारांची माहिती। कोल्हापूरच्या राजाराम तलावाचा कायापालट होणार। शहरातील तलावाकाठी अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार, अजित पवारांची घोषणा। घरकुल योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षांमध्ये 35,40,491 घरकुल बांधण्यात येणार, अजित पवारांची मोठी घोषणा। देहू आणि आळंदी या दोन्ही मुख्य पालखी मार्गावरील सर्व वारकऱ्यांची आरोग्य तपासणीसह मोफत औषधोपचार होणार। वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी अजित पवारांची घोषणा। राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये आश्वासनांचा महापूर। आश्वासनांना कंटाळूनच जनतेनं लोकसभेत दणका दिला। सरकारच्या थापांवर जनता विश्वास ठेवणार नाही, उद्धव ठाकरेंच्या अर्थसंकल्पावर टीका। थापांचा नव्हे तर मायबापांचा अर्थसंकल्प। शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय। उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांचं उत्तर। निवडणुकीच्या जुमल्याचा अर्थसंकल्प सादर। अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न। काँग्रेसचे नेते नाना पटोलेंची टीका। चादर लगी फटणे, खैरात लगी बटणे। अर्थसंकल्पावर जयंत पाटलांची टीका। लोकसभेत चादर फाटल्यानं अर्थसंकल्पातून खैरात वाटप, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। यावेळी मी 10व्यांदा अर्थसंकल्प सादर केलाय। आम्ही काय यात नौकं नाही, सर्व गोष्टींचा विचार करूनच अर्थसंकल्प सादर केला। सगळ्या गोष्टींची पूर्तता होईल हाच आमचा निर्धार। अर्थमंत्री अजितदादांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर। अजित पवारांमुळे चीड निर्माण झाली। अजित पवार मवियामध्ये आले तर आमच्याकडे येऊ देणार नाही, काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांचं वक्तव्य। अजित पवारांबद्दल खूप मोठी खतखत। अजित पवारच गरुड आहे, गरुडाला कुणाच्याही कुबड्याची गरज नाही। अजितदादा महाराष्ट्राचे ब्रँड, अमोल मिटकरींचं वक्तव्य। भाजपनं विधान परिषदेसाठी 11 नावं केंद्राला पाठवली। पंकजा मुंडेंचा चित्रा वाघ यांच्या नावाचा यादीमध्ये समावेश, सूत्रांची माहिती। छगन भुजबळांना माझंच गाव का सापडलं, दगडफेक करण्याचा भुजबळांना नाद। मातोरीमध्ये झालेल्या दगडफेकीवरून जरांगेंचा भुजबळांवर आरोप। बीडसारखी परिस्थिती सगळीकडे निर्माण करू नका, भुजबळांचं मनोज जरांगेंना प्रत्युत्तर। तर जरांगे उठसूट भुजबळांना टार्गेट करतात, लक्ष्मण हाकेंची प्रतिक्रिया। रामदास कदम त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भाजपचा द्वेष करतायत। रामदास कदमांची भूमिका ही योगेश कदमांची भूमिका आहे का? रत्नागिरीचे भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठेंचा सवाल। अनधिकृत बॅनरवर कायद्यानं कारवाई केल्यानं बॅनरबाजी नको, महाराष्ट्राचा बुलडोझर बाबा या बॅनरवरून आनंद परांजपेंची प्रतिक्रिया। वाळू माफियांवर कारवाई करताना मर्यादा, आपला आहे जवळचा आहे असं कारवाई करताना सांगितलं जातं, राधाकृष्ण विखे पाटलांची टीका। वाळू माफियांची नावं जाहीर करा, नाना पटोलेंचं राधाकृष्ण विखे पाटलांना आव्हान। वाळू माफियांवर कारवाई करताना मर्यादा असल्याचं विखे पाटलांचे आरोप। सुदर्शन चौधरींचा रोहित पवारांसोबतचा फोटो, मिटकरींकडून ट्विट। चौधरी अजित पवारांबाबत जे बोलले त्याचा बोलविता धनी कोण, मिटकरींचा सवाल। शिंदेगडाचे विप्लव बजोरिया उद्धव ठाकरेंना भेटल्याची चर्चा, मात्र ठाकरेंना भेटलो नसल्याचं बिजोरियांचं स्पष्टीकरण। शिवसंग्राम संघटना विधानसभा निवडणूक लढवणार, आघाडीबाबत आमच्यापुढे सर्व पर्याय खुले, ज्योती मेटेंची माहिती। शरद पवार आज खासगी कोल्हापूर दौऱ्यावर, 2 ठिकाणी सांत्वनपर भेटीसाठी पवारांचा दौरा। अजितदादा गटाचे मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये जाणार, शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांचा दावा। सोलापूरच्या माढ्यामध्ये आमदार बबनराव शिंदेंसह त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदेंची रॅली काढत सत्कार। बबनराव शिंदेंनी म्हाड्याच्या विकासासाठी विविध कामांसाठी 19 कोटींचा भरीव निधी आणल्याबद्दल जल्लोष। दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडून दिल्ली विमानतळाच्या छप्पर कोसळलेल्या जागेची पाहणी। मोहोळ यांच्याकडून दुर्दैवी घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे डीजीसीला निर्देश। राज्यामधील 2 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, पुणे आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज।
विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा येलो अलर्ट. विदर्भामध्ये प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याचा अंदाज. कोकणात पावसाचा येलो अलर्ट. कोकण किनारपट्टीवर प्रामुख्याने रत्नागिरी, रायगडमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. मध्य महाराष्ट्रामधील पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढणार. अंबरनाथमध्ये भलं मोठं झाड कोसळलं. हुतात्मा चौकाकडून वॉटर सप्लाय ऑफिसकडे जाणारा रस्ता काही काळ बंद. अग्निशमन दलानं रात्रभर प्रयत्न करून झाड बाजूला केलं. भिवंडीमध्ये दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. कल्याण पूर्व लोकग्राम परिसरामधील चाळीमधील घरावरचा पत्रा पावसामुळे कोसळला. घरातील 4 जण जखमी. कल्याणच्या म्हारळ गावामध्ये पावसामुळे विद्यार्थ्यांचे हाल. गुडघाभर पाण्यातून विद्यार्थ्यांचा प्रवास. पाण्याच्या निचऱ्यासाठी योग्य उपाययोजना नसल्यानं पाणी रस्त्यावर. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहनधारकांची तारांबळ. गुडघाभर पाण्यातून वाट काढताना विद्यार्थ्यांचीही कसरत. नंदुरबारमधील शिंदेखेडा तालुक्यामधल्या मोंढा नदीला पूर. पावसामुळे शेतकरी सुखावला. कपाशीला योग्य पाणी मिळण्याचा अंदाज. बेळगावमध्ये यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊन घरी परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. भाविकांची बस ट्रकला धडकली. 13 भाविकांचा मृत्यू. जळगावातून शरद पवार गटाच्या महिलांनी चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवले. मुलींना मोफत शिक्षणाचा शासन निर्णय काढून त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जळगावमध्ये कोळी समाजाचं जोडेमारो आंदोलन. आमशा पाडवी, मंजुळा गावित आणि सुनील भुसारा यांच्या प्रतिमेला चिखल लावत जोडेमारो. जात वैधता प्रमाणपत्राबाबतची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक ऐनवेळी रद्द केल्यानं विरोध. कोयना जलविद्युत धरण प्रकल्पग्रस्तांकडून लक्षवेधी आंदोलन. पावसाळी अधिवेशनामध्ये राज्य शासनानं कोयना प्रकल्पग्रस्तांना शाश्वत न्याय द्यावा. आंदोलकांची मागणी. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत धरणं आंदोलन. आदिवासी समाजासाठी स्वतंत्र बजेट लागू करण्याचीही मागणी. नंदुरबारच्या खांडबारा शाळेमध्ये जीव मुठीत घेऊन विद्यार्थ्यांचं शिक्षण. जीर्ण इमारतीमध्ये भरतात वर्ग. पावसामुळे कधीही भिंत कोसळण्याची भीती. प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी. पनवेलमधील कळंबोली वाहतूक विभागाच्या पोलीस हवालदारांना डंपरची धडक. धडकेमध्ये हवालदार अरुण कालेंचा जागीच मृत्यू. गुजरातमध्ये 16 लाखांची सुपारी घेऊन खून करणाऱ्या आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक. अफजल शेख आणि प्रथमेश गामित अशी आरोपींची नावं. आरोपींवर याआधी 20 खुनाचे गुन्हे दाखल. देहू नगरीमध्ये भरला वैष्णवांचा मेळा. तुकोबारायांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा संपन्न. इनामदार वाड्यामधील मुक्कामानंतर पालखी पंढरीच्या दिशेनं मार्गस्थ होणार. विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी. हॉटेलधारकांकडून होणारी लूट थांबणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं आजपासून उपाहारगृह सुरू. फक्त भक्त निवासामध्ये माफक दरामध्ये जेवणाची सोय. जळगावमध्ये कालिका माता मंदिर जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त भव्य शोभायात्रा. विविध चित्ररथ तसंच देवीच्या सजीव देखाव्याचं आयोजन. फुगडी खेळत महिलांनी लुटला आनंद. धुळ्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 7,000 क्विंटल कांद्याची आवक. कांद्याला 2 ते 3 हजारांपर्यंत भाव. कांद्याची आवक आणखी वाढण्याची शक्यता. ई-केवायसी भरण्याची 10 जुलैपर्यंत मुदतवाढ. नंदुरबारमध्ये 12,33,000 लाभार्थ्यांपैकी फक्त 3,18,000 केवायसी पूर्ण. धुळ्यानजीक मुंबई आग्रा महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर. जनावरांमुळे अपघात होण्याची शक्यता. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची वाहन चालकांची मागणी. पुण्यामध्ये कोथरूड भाजप कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून जल्लोष. अर्थसंकल्पामध्ये मुलींना शिक्षणामध्ये सूट दिल्यानंतर जल्लोष. चंद्रकांत पाटलांचे मानले आभार. उल्हासनगर महापालिकेकडून पान टपऱ्यांवर तोडक कारवाई. स्टेशन परिसरामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या पान टपऱ्यांवर कारवाई. कल्याणमध्ये पिसवली परिसरामध्ये पिण्यासाठी दूषित पाणी. वारंवार तक्रार देऊनही पालिका लक्ष देत नसल्याचा नागरिकांचा आरोप. दूषित पाण्यामुळे आजारपड वाढलं. पुण्यामधल्या प्रांताधिकारी जोगेंद्र कटारे यांचं अखेर निलंबन. आमदार दिलीप मोहिते पाटलांवरील लेटर बॉम्बमुळे महाराष्ट्र नागरी सेवेचे उल्लंघन झाल्यानं कारवाई. हायकोर्टानं फटकारल्यानंतर बीएमसीची फेरीवाल्यांविरोधातील कारवाईला सुरुवात. अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करत पदभत पादचाऱ्यांसाठी मोकळे. चर्चगेट दादरसह अंधेरी बोरिवलीमध्ये कारवाई. मेट्रो रेल्वेच्या जमीन सर्वेक्षणास डोंबिवली सोनारपाडा इथल्या शेतकऱ्यांचा विरोध. सर्वे सुरू असताना स्थानिक शेतकऱ्यांचा गोंधळ. पोलीस बंदोबस्तामध्ये सर्वेक्षण संपन्न. अर्थसंकल्पामध्ये सर्व कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे थकीत वीज बिल पूर्णपणे माफ करण्याची घोषणा. गोंदिया जिल्ह्यामधील 45,326 कृषी पंपधारक शेतकऱ्यांना लाभ मिळण्याची शक्यता. गोंदियाच्या अर्जुनी मोरगावमधील नवेगाव बांध इथे पिठाच्या गिरणीमध्ये ओढणी फसून महिलेचा मृत्यू. परिसरात हळहळ व्यक्त.
सुट्टीच्या दिवशी भरता येणार वीज बिल. सुट्टीच्या दिवशी वीज देयक भरणा केंद्र सुरू ठेवण्याचा महावितरणच्या कल्याण परिमंडळाचा निर्णय. ठाण्यात रिक्षा स्टँडवर प्रवाशांची गर्दी. अर्धा ते पाऊण तासांच्या अवधीनं रिक्षा उपलब्ध होत असल्यानं प्रवाशांच्या रांगा. प्रवाशांकडून संताप व्यक्त. पुण्यामधल्या महापुरुषांच्या अवमान प्रकरणी कोल्हापुरात सकल हिंदू समाजाचं आंदोलन. तावडे हॉटेल परिसरामध्ये सकल हिंदू समाजाचं रास्ता रोको आंदोलन. नाशिक शहरामध्ये एमडी ड्रग्सची विक्री होत असल्याचा शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी. देखभालच्या कामासाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेवर लोकलचा मेगा ब्लॉक. पनवेल वाशी दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक. ठाणे वाशी नेरूळ स्थानकादरम्यान ट्रान्स हार्बर लोकल सेवा उपलब्ध.